पाहिजे म्हणजेच जे की माझी रिपोर्ट. चला महिला हॉस्पिटलला नाव चला मस्तपैकी चकाचक आवरून नाश्ता फिष्टा करून जेवण करून आता निघालोय आम्ही गावामध्ये. तर आमच्या संग येणारे सगळी गँग मग काय स्वीटी मी होय मग मी थांबणार इथं. राधा आवरलं का तुझं? तर आम्ही गावात चाललोय कशासाठी काय माहित नाही पण चाललोय कशासाठी तरी. तर आज आहे माझा तसला हॅपीवाला बर्थडे. मग काय तसला बर्थडे आहे माझा. तसला बर्थडे साठी करायसाठी येणार आहेत मित्र अजून. चला म्हणलं उरकून निघाव गावात. धन्यवाद. चला हा मम्मीला म्हणलं बाय नेऊ का सांग. ते काय राहीन होय त्याच. ते आता परत 2-3 महिने राहीन तसंच. चला घ्या काय काय दिलंय काय काय नाही राहिलं ते घेऊन या. तर आम्ही चाललोय कशासाठी तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ बघा. चल सुटे निघायचं. हा आज जाएंगे हॉस्पिटल जाएंगे क्या. बाळ गावात आलोय आता पिल्या बघा उचका पाचकी करते मला म्हणतो बघू दे की काय बघू दे की काय तुला वाचता येतं का? त्याला काय तेवढंच पाहिजे उचका उचके तापतंय. हा ते पण आहे. जाऊन येऊ आपण 10 वाजले. अरे नाही तिथं काय चला चला. बस सोडा. जिंतीतला सरकारी दवाखाना. हे बघा जिंतीतला सगळ्यात मोठा सरकारी दवाखाना म्हणजे जिंती मधला आहे. तर मी स्वीटी सगळे आलोय. तर सगळी एक 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 यायला लागले तिकडे गाडीवर. तर कार्डी काढायचे काय करायचे टेस्ट करायचे त्यामुळं आपण काय करते घ्या फायलन. चला उचला 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 चला. परत ऊन होतंय. तर मला जायचंय बाहेर दुसरीकडं बर्थडे साठी. चला आतमध्ये तरी एंट्री केली. हसते तिकडे बसतात पेशंट. हॉस्पिटलमध्ये गेलो माघारी आलो आणि काय सांगितलं इथं जरा टेस्टची सुविधा कमी आहे त्यामुळं तिकडं वेगवन नाहीतर कोर्टीला करा म्हटलं. तिथं भरपूर सोय आहे. काय 2च टेस्ट आहे त्याचं काय नाही. नंतर केलं ते जमतंय. आणि कुठलं कार्ड काढायचं तुला? आयुष्यमान कार्ड काढायचंय. मॅडम गेल्यात लसीकरणासाठी बाहेर त्यामुळं आयुष्यमान कार्ड आता राहीत नाही थांबायचं. सारखं सारखं येणं होत नाही माहित नाही ना जरा मस्त सावलेलं आपलं. आता आलो आयुष्यमान कार्ड घेण्यासाठी. तर बसली स्वीट इथं फॅन खाली भारी वाटतंय का नाही. काय चालू आहे आता प्रोसेस त्याची ऑनलाईनची. राधा तुझं काय? पहिल्या हॉस्पिटलला नाव तिथे दिली. आता जयंतीत बी नोंद द्यायची. काल परवा दिवशी आम्ही गेलो त्या दिवशी बारामतीला त्या दिवशी दिली बारामतीमध्ये. आता द्यायचं जयंतीमध्ये. आता इथलं इथं द्यायचं नाव मला इथलं इथं द्यावं. इथं मग काय जवळचं सोडायचं लांब पळायचं होय. हळूहळू स्टेप बाय स्टेप होईल. मग काय झालं बघा सरकारी दवाखान्यात काम. म्हणजे जे की माझी जी रिपोर्ट होते ते दाखवले दवाखान्यात आणि त्यांनी सांगितलं जे काय म्हणजे नाही का बिगवनला जाऊन करा म्हणले टेस्ट. इथं काय होत नाहीत. छोटंसं आपलं गाव आहे त्यात म्हणले एवढी सुविधा नाही त्यामुळं बिगवनला करा म्हणले नाही तर कोर्टीला करा जिथं सोपं पडेल तिथं करायचं आहे. आणि तसंच माझं ना आयुष्यमान कार्ड काढलं बघा. ती एकदम महत्त्वाचं आहे सरकारीमध्ये आयुष्यमान कार्ड काढायचं. तर ते पण चालू प्रोसेस चालू दिलं बघा. तिथं आधार कार्डाचं नंबर वगैरे सगळं ते म्हणले येईनच. तर आज आम्ही आलो बघा इकडं. तुम्हाला सांगते कुठं आली मी. आली आमच्या गावात प्लकिंग करायला. अशी प्लकिंग करायची माहिती आहे का नाही? तुम्ही काय बघता? मी थांबलोय थांबलाय तुम्ही? मेन महत्वाचं म्हणजे स्वीटीच
इथं मेन महत्वाचं म्हणजे स्वीटीचं नाव नाव पण दिलं. नोंदणी केली इथं हॉस्पिटलला बी तिथं पण बी केली hospital आणि ला. बारामतीमध्ये पण केलेलं आहे तिथं आपल्याला कसं जिथं नाव नोंदणी इमर्जन्सीला इथं म्हणजे असतंच इमर्जन्सीला आपल्या कुठं पण गावात. घ्यायचे तसं काय नाही नाव कोणी करायचं म्हणजे महत्व असतं सगळीकडं हा नाव नोंदणी पण केली आणि काम झाले. मम्मी पप्पा गावातच थांबले तर जार भरून घेतात बघा पाण्याचं. राधा पण त्यांच्या बरंच आहे. तर आता आम्ही दोघं आलो इथं प्लकिंग करायची मला. तर चला आता घेतो प्लकिंग करून. बर्थडे माझा तू नटती काय भानगड आहे दिसती का चांगली चांगली दिसती तू लय वाढलेलं ना काय? त्यामुळे लय सडले. होय काय तर हे झालं लागलं मला. बरं बरं तर चला असं त्याचा बर्थडे माझा आहे पण खर्च हेच आहे जरा करायच लागतं आहे की नाही. आता घरी जायचं का डायरेक्ट कसं आता बघू ना. मला वाटतं घरीच निघावं आता राहणारच. जर फायनली घरी पोचलो बघा उन्हात तानाचं आणि मग मी इथंच झुकती उठती कस काय येणार. तुला कोणच नाही जोडीदार मोठ्या तिकडे गेला त्याला इकडे आणलं का मला जोडीला चल म्हणलं. होय सुटे ते आला आणि झोपला. म्हणते हा बरं कातडं काढलं नाही. कोलगेट लाव कोलगेट ऐ कोलगेट लाव आता तर केलंय म्हणा महिना तर झालाय का वाढून दिलं. तुला होतच नव्हतं वाटतं तिला चांगलं एखादी असती नवी शिकाव. होय काय खरंय. आलो बघा आता आम्ही घरी आणि मम्मी पप्पा पण आले बघा. बघा 4 जण आहेत का नाही. 4 जण आहे ते. मग काय 4 जण तुम्ही आला पुढे निघून आम्हाला कसं सोडून मी घेतलं नाही त्याला. आम्ही नाही घेतलं एक बी. पण 3 जण होती की आले. हो, आम्ही तिघ होतो. हा ती काढ बाटली. ती बाटली नेली मग काय काय खायला आणलं. तिथं जारचं काय काय खायला आणलं. खायला वय आम्ही ते भिजायला घाल. काय हे नारळ आणलाय आम्ही चटणी बनवायला. होय डोसा इडली डोसा. भिजलं काय राधा. तर चला झालं उन्हातानाच्या 12 वाजायच्या आधी आलो घरी. आता जेवण हे करायचं मस्तपैकी उन्हातानाचं. बड्डेचं नियोजन करायचं संध्याकाळी होय का नाही. बड्डे बॉय मग मम्मी पैसे बसलेला म्हणते दाखवलं सगळं तिला. होय का मग काय चांगलं बरं. परत आली म्हणजे चला व्हिडिओला करतो इथे बाय. स्टेशन बँक पेट बाजार देवाची मंदिर